पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने झाली। सरकार म्हणून काय केलं तर सुरुवातच आपण छत्रपती शिवरायाच्या रायगडला निधी देऊन ते जे काही काम आहे ते पुढे चालू ठेवण्यासाठी म्हणून एक सुरुवात केली। हा एक योगायोग होता। नंतर जे इतकी वर्ष आम्ही बोलत होतो शेतकऱ्यांना कर्जमुक्त त्या माझ्या बळीराजाला कर्जमुक्त केलं। आता सुद्धा पीक विमा योजनेची जे बीड पॅटर्न आहे ते सुद्धा आपण करून घेतले। या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय की साधारणतः या सगळ्या धबडग्यामध्ये आपण विसरणारे तर तसे नाहीच आहात, पण थोड्याशा गोष्टी बाजूला पडतात। आज सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मला विशेष समाधान है। आज भी मंत्रिमंडल की बैठक हुई लागलं तसं एक और मुझे समाधान है ती म्हणजे स्वतः शिवसेना प्रमुखांनी मेरी एक भावना है कि औरंगाबादला संभाजीनगर, त्या संभाजीनगर जिल्ह्याला संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याला इसके आदेश के बाद शिवसेना उद्धव का फेसबुक लाइव ये बगल में ब्रेकिंग बनाई। बरोबरीने उस्मानाबादला धाराशिव हे नाव दिलेलं आहे। तसंच जिथे मी लहानाचा मोठा झालो उस्मानाबाद को धाराशिव नाम रखा गया है। मुख्यमंत्री जहां मैं बचपन सरकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत बड़ा हुआ काम करतात, त्यांना जो सरकारी कर्मचारी हैं रात दिन मेहनत करते हैं त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून उनको मंजूर केलेले आहे। अशा अनेक गोष्टी आपण करतो। उनके हक का घर पण म्हणतात ना मिले इसीलिए हमने जमीन भी फाइनल कर दी है। ऐसी बहुत सी चीजें हमने की हैं, लागली लेकिन कहते हैं कि अगर कोई चीज अच्छी चल रही हो तो उसे नजर लग जाती है। शरद पवार साहेब किसकी नजर लगी है ये सब आपको पता ही है। काँग्रेस आणि राष्ट्रवादी यातील सर्व लेकिन मैं आज खासकर शरद पवार और सोनिया गांधी, साथ ही राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस, इन सबको मैं धन्यवाद देना चाहूंगा। गोष्टीचं झालं दुःख, एका गोष्टीचं वाटलं आज भी मुझे खुशी है ठरावाच्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कि नामांतर हुआ, लेकिन दुख इस बात का है कि इस केवळ फक्त 4 शिवसेनेचे प्रस्ताव के दरमियान बैठक के दौरान तुम्ही जाणता मैं आदित्य ठाकरे, अनिल परब कांग्रेस असो और अनिल देसाई, सिर्फ 4 ही मंत्री शिवसेना के थे और बाकी मंत्री कहाँ हैं ये आपको पता है। आणि तातडीने त्याला मंजुरी दिली म्हणून मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। ये प्रस्ताव रखने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस ने विरोध नहीं किया और उन्होंने इसको मंजूरी दे दी। इसके लिए मैं उनको धन्यवाद देता हूँ। नामानिराळे दूर राहिले, पण ज्यांचा विरोध आहे असं भासवलं जात होतं ते सोबत राहिले। आज मी हे आपल्याशी बोलतोय, जिनको ये कर के दिखाना चाहिए था वो दूर हो गए और जो 56 वर्ष झाली हमारे विरोधक हैं हमसे दूर हैं ऐसा जताया जा रहा था, आज वो हमारे साथ खड़े हैं। हे नुसतं बघत नाही तर शिवसेना को 56 साल हुए। साधी माणसं, कोण रिक्षावाले, कोण बचपन से ही शिवसेना क्या है मैंने ये सिर्फ देखा नहीं है, इसका अनुभव भी किया है। त्यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावरती आणलं, नगरसेवक बनवलं, महापौर बनवलं, आमदार बनवलं, खासदार झाले, मंत्री झाले। छोटे छोटे लोगों को शिवसेना प्रमुख ने बड़ा बनाया, माणसं मोठी झाली, पार्षद बनाया, विधायक बनाया, सांसद बनाया, मंत्री बनाया, लोग बड़े हो गए और बड़े होने के बाद जिसने हमें बड़ा किया मोठं केलं उन्हीं को भूलने लगी। सत्ता आपल्याकडे जिसको आज तक बड़ा किया शक्य होतं ते सगळं दिलं। आज सुद्धा ज्यांना जे देता येईल जिसको सत्ता आने के बाद जितना देना मुमकिन था वो सब दिया। गेले 4-5 दिवस म्हणजे मी वो लोग नाराज सातत्याने और पिछले 4-5 दिनों से महिला येत आहेत, पुरुष येत मतलब मेरे मातोश्री के आने के बाद से साहेब काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही फक्त मातोश्री पर लोग आके मुझसे मिल रहे हैं, सब कह रहे हैं कि आप चिंता मत कीजिए हम आपके साथ हैं, आप सिर्फ लड़िए। सैनिक आणि हेच जे आपलं नातं आहे त्या नात्याच्या जोरावरच शिवसेना ही आजपर्यंत मजबूत उभी राहिलेली आहे। अनेक आव्हानं आली, ती आव्हानं या साऱ्या लोकांच्या साथीने सोबतीने शिवसेना परतवत आली। इस संबंधों के जोर पर ही शिवसेना आज तक मजबूती से खड़ी हुई है। न्यायदेवतेने निकाल दिलेला आहे और शिवसेना बड़ी हुई है। त्यानंतर न्यायदेवतेचा निकाल हा मान्य असायलाच पाहिजे, पण आपली बाजू मांडलेली आहे।
पण तरी सुद्धा उद्या आज न्याय देवता ने अपना निर्णय दे दिया है। फ्लोर टेस्ट म्हणजे कोरोना टेस्ट हा एक भाग, तसं उद्या फ्लोर टेस्ट हा दुसरा भाग। उनका जो निर्णय होगा वो तो हमें मानना ही होगा। गव्हर्नर महोदयाने आपल्याला जो आदेश दिलेला आहे तो आदेश त्याचं फ्लोर टेस्ट करने का आदेश जो गवर्नर महोदय ने हमको दिया है वो आदेश, राज्यपाल महोदयाने सुद्धा मला उसका धन्यवाद पालन द्यायचे करने का निर्णय की आपण ये सर्वोच्च न्यायालय ने दिया है। आपल्याकडे काही जणांनी पत्र राज्यपाल दिलं, महोदय को भी मैं आपण धन्यवाद देना तातडीने चाहूंगा 24 तासाच्या कि आपने लोकशाही आम्हाला फ्लोर टेस्ट का करायला सम्मान सांगितले। रखा। त्याचबरोबरीने आपको कुछ लोगों ने पत्र दिया और आपने 24 घंटे के अंदर ही हमको फ्लोर टेस्ट के लिए बुलाया। ते आम्ही पण करणार, सगळ्यांनीच केलं मैं सिर्फ उनको नम्रता से याद दिलाना चाहूंगा कि लोकशाही का पालन होना ही चाहिए। सदस्यांची जी यादी आपल्याकडे लटकून राहिलेली आहे ती सुद्धा जर का आपण तातडीने मंजूर तकरीबन केलीच अजूनही डेढ़ साल से नक्की जो 12 विधायकों की आपल्याबद्दल एक यादी आदर आहे, तो द्विगुणित होईल। आपके पास प्रलंबित है, महत्वाचा मुद्दा काय की जे अगर दगा वो भी देणार, आप देणार, देणार, ऐसे ही तत्परता से सांगत पास होते, कर दे ते तो आपके लिए जो आदर है वो और बढ़ आज सुद्धा जाएगा। मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अशोकराव मला म्हणाले की मुख्यमंत्री महोदय, सबसे मुख्य बात यह है कि जो कहते थे कि ये आपको धोखा देंगे आज वही साथ रहे। असेल तर आम्ही बाहेर पडतो, बाहेरून पाठिंबा देतो, पण त्यांना म्हणा तुम्ही या, असं वेड्यासारखं वागू नका। काल सुद्धा मी आवाहन केलेलं आहे की काल मी आवाहन केलं, काल प्रत्यक्ष मी स्वतः बोललो नाही पण मी प्रेस स्टेटमेंट कल भी मैंने आह्वान किया। ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची म्हणजे जे काही नाराज लोक आहेत, तुमची नाराजी नेमकी आहे तरी कोणावर? माझ्यावरती आहे, काँग्रेसवरती आहे, राष्ट्रवादी जो भी नाराज लोग हैं, नामांतर आपकी नाराजगी किससे है? मुझसे है, राष्ट्रवादी कांग्रेस से है या कांग्रेस से है? पण आपली जी काही नाराजी आहे ती आज सुरतला जाऊन नाम, अगर नाम बदलने के बाद भी आपको लगता होगा कि शिवसेना ने हिंदुत्व छोड़ दिया है तो इसके आगे जाकर अब मैं क्या करूं? सांगितलं की आम्हाला सगळ्यांना बोलायचंय, मी बोललो। गुवाहाटी और सूरत में जाके कहने से अच्छा अगर आप मातोश्री में आके मुझसे ये कहते भावनांचा नेहमी मी आदर करत आलेलो आहे, तो ज्यादा बेहतर होता। मैंने कल भी कहा था और आज भी कहा था कि आपकी भावनाओं का मैंने हमेशा मान रखा है, कदर की है। असं मी तुमच्याशी बोलणार, तुम्ही माझ्याशी प्रेस, लेकिन जो भी है आप एक बार सामने आकर बोलिए। भानगडीत पडायचं नाही, कारण एकदा मी तुम्हाला आणि शिवसैनिकांनी तुम्हाला आपलं मानलं होतं। मी म्हणेन आप मुझसे कुछ कहेंगे, मैं आपसे कुछ कहूंगा, प्रेस के माध्यम से बात करेंगे, इन सब में मुझे नहीं पड़ना है। आज सुद्धा मला मुंबईमध्ये जी काही बातमी आपण सगळे बघतायत, मुंबईमध्ये आता बंदोबस्त वाढवत आहेत केंद्राच्या सूचनेवरून। अनेक शिवसैनिकांना स्थानबद्ध म्हणजे घरातल्या घरात राहा, बाहेर पडू आप सब देख रहे हैं कि मुंबई में बंदोबस्त बढ़ाया जा रहा है। केंद्रीय राखीव दल मुंबईमध्ये दाखल, कई शिवसैनिकों को मिलिटरी सुद्धा उद्या येईल, म्हणजे चीन बॉर्डरवरचं संरक्षण सुद्धा कदाचित काढून मुंबईमध्ये हाउस अरेस्ट किया गया है, कल मिलिट्री भी आ जाएगी। कोणासाठी, कशासाठी? म्हणजे मला खरंच लाज वाटते, मतलब बॉर्डर की भी सिक्योरिटी निकालकर कल मुंबई में लाई जा सकती है। आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला, मतलब मुझे शर्म आती है बेहोशीने लाल झाले होते त्यांच्या कि जिन शिवसैनिकों ने तुम्ही लाल करणार आहात का? विधायकों के जीत का जश्न मनाया, एवढं नातं तोडलं, रंग उड़ाए, उद्या कोणी शिवसैनिकांनी क्या उनके खून से कल मुंबई के रास्ते लाल होंगे? कारण उद्या लोकशाहीचा पाळणा हलतोय, नवीन नवीन लोकशाही जन्माला येते। मैं शिवसैनिकों से आह्वान करता हूं कि कल इनके रास्ते में कोई नहीं आएगा, इन्हें आने दीजिए। केंद्रीय राखीव दल असेल, मिलिटरी असेल, पॅरामिलिटरी फोर्स असेल, आणखीन सुद्धा आजूबाजूच्या देशातनं काही सैन्य आणणार असेल तर आणू द्या, कारण जल्लोषात झालं पाहिजे। इनके जो भी रिश्तेदार होंगे, मिलिट्री होंगे, पैरामिलिट्री होंगे, अगल बगल देश के जो भी होंगे, उन सबको आने दीजिए और जल्लोष होना चाहिए। त्यांच्या रस्त्यात येऊ नये, आणि मी त्यांना सांगतोय की तुमच्या मध्ये मार्गामध्ये कोणी येणार नाही, तुम्ही या। तो इसीलिए कल कोई भी शिवसैनिक इनके रास्ते में नहीं आएगा। उद्या फ्लोर टेस्ट आहे, काय होणार? मैं आपसे कहता हूं कि कल आपके रास्ते में कोई नहीं आएगा, आइए आप शपथ लीजिए, कल फ्लोर टेस्ट है, क्या होगा? महाविकास आघाड़ी के पास, शिवसेना के पास कितने विधायक हैं, भाजपा के पास कितने विधायक हैं? एक लोकशाहीचं दुर्दैव आहे की या लोकशाहीमध्ये फक्त डोक्याचा वापर हा मोजण्यासाठी होतो, कोणाकडे किती बहुमत आहे, कोणाकडे किती संख्या आहे, मला त्याच्यामध्ये रस नाही। ये लोकशाही का दुर्भाग्य है कि गिनने का इस्तेमाल सिर्फ किसके पास कितने नंबर्स हैं इसी के लिए किया जाता है। त्याच्यात अजिबात रस नाही, पण माझ्या विरोधात मैंने इससे पहले भी कहा है कि मेरे खिलाफ कौन है, कितने हैं, मुझसे उससे कोई फर्क नहीं पड़ता। तुमची इच्छा, लेकिन मेरे खिलाफ ही प्रमाण, अगर मेरा एक भी आदमी खड़ा होता है तो वो मेरे लिए लज्जास्पद है। ज्यांच्या सोबत जाणार आहात ते सगळे एकत्र झालं तर कदाचित उद्या बहुमत सिद्ध कराल।
मला तो आप खेळच लोग खेळायचा. जिसके साथ जाने वाले हो मला खेळच खेळायचा नाही. मला सब ठीक चला प्रामाणिकपणाने असं तो वाटतं. आप कल बहुमत सिद्ध कर देंगे, मुझे उन कि सब में जाना. नहीं पड़ना है। शिवसेनेने राजकीय जन्म मुझे दिला. ईमानदारी से ऐसा शिवसेना लगता है प्रमुखांनी मोठं केलं. साऱ्या कि जिसको शिवसैनिकांनी त्यांना मोठं केलं. त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला शिवसेना ने राजकीय जन्म दिया, खाली केलं. शिवसेना पुण्य के बाला साहेब त्यांच्या ठाकरे ने पदरात बड़ा जर किया, पडत असेल, शिवसैनिकों तर ने ते बड़ा पुण्य किया। त्यांच्या पदरात पडू द्या. मग त्यांच्या पदरात पुण्य पडत असेल तर यांच्यावरती मुझे मुख्यमंत्री के कुर्सी से नीचे खींचने का पुण्य अगर इनको चाहिए तो वो उन्हें मिले। ही अशी मैंने उन पर भोगावी लागत विश्वास असतील, किया, तर त्याच्यात त्यांचा काय ये दोष? पाप मेरा है पण उद्या ते अभिमानाने और इस सांगतील पाप की का बघा, फल अगर शिवसेना मुझे ऐसे प्रमुखांनी मिल रहा आम्हाला होगा, इथपर्यंत आणलं, पण आम्ही तो ठीक शिवसेना है। प्रमुखांच्या पुत्राला खाली उतरवला की नाही हे पुण्य घेऊन लेकिन कल वो अभिमान से कहेंगे कि शिवसेना प्रमुख ने हमको यहाँ तक लाया और हमने शिवसेना प्रमुख के लड़के को इस तरह से नीचे खींचा। गोष्टी जात असतात. मला ये उनका आनंद है, इसे मुख्यमंत्री कोई पद छीन नहीं सकता और मैं नहीं चाहता कोई छीने। कारण मुळामध्ये माझी तशी इच्छा होती नव्हती. मुझे तुम्हाला मुख्यमंत्री माहिती आहे, पद तुम्ही चांगल्या छोड़ने ठाकरे कुटुंबियांना चांगलं ओळखता. आम्ही का दुख कुठेही बिल्कुल नहीं है। आपापले होऊन जात नाही. आम्ही जे काय करतो ते आप साध्या ठाकरे साध्या परिवार को शिवसैनिकांसाठी, अच्छे से मराठी जानते हैं। माणसासाठी आणि होय हिंदूंसाठी आम्ही करतो. मग उगाच हम गुळाच्या जो भी टिपीला करते उंगळ्या हैं चिकटून बसतो. शिवसैनिक, चिकटून बसताना सामान्य आदमी नाही. और हिंदुओं के लिए करते मी हैं। गेल्या बुधवारीच आपल्याला सगळ्यांना सांगून वर्षा हे निवासस्थान शासकीय निवासस्थान सोडलं. माझ्या मातोश्रीमध्ये आलो, आपल्या मातोश्रीमध्ये आलो. मैंने आज पिछले मैं अपने बुधवार को ही आप सगळ्यांच्या सबसे बात करके वर्षा से निकल गया था समोर और मातोश्री आ गया था। मुख्यमंत्री पदाचा देखील त्याग करत आहे. आज मैं आप आपण सबके सगळ्यांनी सामने खूप प्रेम दिलं, खूप मुख्यमंत्री आशीर्वाद पद दिले. का भी त्याग करता हूँ। ठीक आहे, मी काही घाबरणार आज तक आप नाही, लोगों ने मी बहुत प्यार डरणार दिया, नाही. बहुत पण आशीर्वाद दिया। त्याचबरोबरीने कारण नसताना मैं डरने उद्या जे वाला काही नहीं हूँ, बंदोबस्तामध्ये लेकिन उसी के शिवसैनिकाचं साथ ही रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे असतील त्यांना होऊ द्या, मी नाही होणार. म्हणून मी शिवसैनिकांना सुद्धा सांगतो बिना वजह उद्या अजिबात मध्ये येऊ कल नका. अगर शिव त्यांचा सैनिकों आनंद त्यांना का लुटू द्या, त्यांचा खून मुलाला, रास्ते पर गिरता है त्यांची त्या तो इस शिवसेनेला पाप सत्तेवरून का ठिकरा खाली उनके शिवसेना सर पर प्रमुखांच्या मुलाला रहेगा। मंत्रिपदावरून उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या. तो गोडवा त्यांना लख लाभो. मला तुमच्या प्रेमाचा शिवसेना प्रमुख के लड़के मला को तुमच्या उन्होंने आशीर्वादाचा मुख्यमंत्री बोलवा पाहिजे. पद हा से कोणी हिरावून नीचे नाही उतारा, आज इसकी सुद्धा मी, मिठाई उन्हें खाने दीजिए। माझ्याकडे काही व्हिडिओ आले, वारकरी मुझे सांगतायत, आपके प्यार और आशीर्वाद की मिठास चाहिए जो मुझसे कोई नहीं छीन सकता। असते विठू माऊलीची पूजा व्हायला पाहिजे. पण त्यांना सुद्धा मी सांगतोय की शेवटी माऊलीची इच्छा आणि वारकरी एका संप्रदाय गोष्टी है, चांगली वो मुझसे कह रहा था कि विठ्ठल की पूजा आणि हे आपके चांगलं हाथों से होनी करण्यासाठी चाहिए। मला पुन्हा एकदा सगळ्यांची साथ सोबत आशीर्वाद पाहिजे, प्रेम पाहिजे. आजपर्यंत तुम्ही मैंने मला कहा कि जो भरभरून होगा प्रेम दिलत. अच्छा ही होगा हे जे और अच्छा मी करने के लिए तुम्हाला मुझे आप सांगत आलो, सबका ते आशीर्वाद तुम्ही और ऐकत प्यार आहात. चाहिए। या सर्व काळामध्ये आज तक आप लोगों ने बहुत प्यार दिया, जो जो मैंने कहा वो सब आपने सुना। झाल्या नाहीत. याचं कारण केवळ आणि केवळ देश में तुम्ही समजदार बहुत आणि सी महाराष्ट्र जगहों पर होता. जातीय दंगल हुए, आपण लेकिन आधी महाराष्ट्र में NRC च्या वेळेला कुछ नहीं सुद्धा रहा। इकडे दंगली पेटल्या होत्या, महाराष्ट्रामध्ये दंगल झाली नाही. और इसकी मुस्लिम वजह बांधव सिर्फ सुद्धा आप त्याच्यामध्ये लोग आले. हैं, होय, महाराष्ट्र जरूर की जनता। उल्लेख केला पाहिजे. त्यांनी सुद्धा